नमस्कार मंडळी. आता 16व्या अध्यायाची उजळणी करूयात. भाग 1. आपल्याबरोबर मृत्यूनंतर आपण केलेली सत्कृत्ये येतात. उपासना करून आत्मशुद्धी केली, एखाद्या कलेची उपासना केली, वाचाशुद्धी केली तर ते पुढच्या जन्मात बरोबर येते. ध्येयवाद हा दैवी गुण आहे. अज्ञात शक्ती म्हणजे जन्मजात असलेले गुण जे आत्मा बरोबर घेऊन जातो त्याच्या प्रभावामुळे आपले वागणे असते. संस्कृती पाळणे हा दैवी गुण आहे आणि विकृत वागणे ही आसुरी वृत्ती आहे. भाग 2. आसुरी वृत्तीचे लोक समाजास घातक ठरतात कारण ते नीतिनियम पाळत नाहीत. त्यांना आपल्यामुळे इतरांना त्रास होतो ही जाणीव नसते. असे लोक स्वतःबरोबर आजूबाजूच्या लोकांना अधोगतीला नेतात. दंभ, मान, अज्ञान, खोटे सिद्धांत, चिंता, विषयभोग, अनावश्यक संग्रह, कामना हे आसुरी गुण आहेत. भाग 3. स्वर्ग म्हणजे आनंदावस्था, नरक म्हणजे असह्य शारीरिक आणि मानसिक पीडा. अनेक समस्यांना लोक तोंड देत असतात. त्या मानाने आपण खरोखरच खूप सुस्थितीत आहोत आणि त्यासाठी देवाचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. भाग 4. ते घडून गेलं त्यावर चिडचिड करण्यापेक्षा आता काय करायला हवं ते महत्त्वाचं असतं. आपले म्हणणे बरोबर असले तरी ती सांगण्याची पद्धतही योग्यच हवी. शब्द ब्रह्म आहे, ते जपून वापरायला हवेत. राम होता आलं नाही तरी हरकत नाही, पण रावणाला आदर्श मानू नये. भाग 5. माणसाने माणसासारखे वागावे. अति आदर्शवाद नको आणि अति बेतालही नको. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. मनामुळे ठरतं माणूस देव की दानव. जय श्री कृष्ण.